महाडमधील करमरकर मिसळमध्ये आलोय, कारण फेमस मिसळ महाडच्या तुम्हाला दाखवतो की कशी आहेत. करमरकर मिसळची स्पेशालिटी काय माहिती का, की इथे असा हा वाटाणा पण दिला जातो. म्हणजे बरेच मिसळमध्ये असं नाही मिळत बघायला, आपल्याला खूप कमी मिसळमध्ये बघायला मिळतं. आणि पाव आहेत ना, ते छोटे आहेत, पण तरी पण तसे नरम आहे. अजिबात तसं आपण म्हणू शकत नाही की जुने पाव आहेत काय आहेत. खूपच गरम आहे. सकाळी तर 8 वाजले तरी आम्ही आलोय. आणि ह्याची स्पेशालिटी हीच आहे की सकाळी लवकर ओपन होतं. तर काय होतं की बरेच जागी तुम्हाला कांदा वगैरे हा टाका ना, बरेच जागी लेट मिळतं ना. एवढं गरम आहे की माझ्या हाताला पण लागत नाहीये. बटाटा पण आणलाय का? ओके, चांगलं डिसेंट मिसळ आहे. तुम्हाला कशी वाटते घरची मिसळ? अरे हा तर महाडचा बेंचमार्क आहे, ट्रेडमार्क आहे. लोक कुठून कुठून येतात ही मिसळ खायला. मला खरं तर एकदम म्हणजे फेंट चव वाटली. मला कशी तिखट आहे एकदम मिसळ आवडते. ही कशी फेंट आहे, फक्त डिसेंट पण हाच आहे की ह्यात बटाटा आणि हे सगळ्या गोष्टी टाकल्यात, त्यामुळे ते थोडस वेगळं दाखवत आहे. आणि इथे इथे एक एक गोष्ट वेगळी देतात. ही मला वाटत नाही कुठे देतील. बटाटा वेगळा, मटार वेगळी, आणि अनलिमिटेड रस्सा वेगळा. मग असं तर कुठे मी बघितलं नाही. हा. आणि मिसळ ताटासारखी वाढण्याची पद्धत काही इथे नाहीये पुण्यात सारखी. हा. भाडाईत मिसळ. तर मी जर रेटिंग द्यायची असेल तर मला 10 पैकी 6 ते 7 अशा टर्म दरम्यान देईल. कारण त्याच्या ह्या डिसेंटनेसमुळे बाकी टेस्ट प्रत्येक डिफर करते. तर ह्या दोघांना आवडले आणि मला ओके ओके वाटते. तर तरी तुम्ही नक्की विजिट करा, कारण महाडचं हे म्हटलं जसं बेंचमार्क आहे.